गुड मॉर्निंग मंडळी. आज आपण चाललो आहे पिकनिकला आणि कुठे चाललो आहे मी तो तुम्हाला दाखवेल. बच्चे कंपनी गाडीत बसले आहे आणि आम्ही सर्वसुद्धा बसलो. छान आमची मस्ती सुरू आहे आणि 1 ते 1.5 तासाच्या प्रवासानंतर आम्ही जिथे जाणार होतो पिकनिकला त्या स्थळी पोहोचलो आहे. आणि छान गडावर आहे ते प्लेस. नागपूरजवळून 50 किलोमीटर अंतरावर आहे. मला जरा मोह आवडलंच नाही. खिडकी ओपन करून थंड हवेचं मज्जा घ्यायची. रामजीचं वाहन आहे वानर, त्याला आम्ही चणे खाऊ घातले आणि पायऱ्या सोडून आता वरती जायचं होतं. आता आम्ही वरती जात आहे मंदिराकडे सर्वजण. इशू हाय. असा छान परिसर आहे, मस्त मोठा. इथनं दुकान लागले होते छान आणि ते एक दादा कमळफूल घेऊन बसले होते. मंदिराची इथून अंदर जायचं असते. ही आहे रामटेक प्लेस. इथे रामजी थोड्या वेळ थांबले होते त्यामुळे याला रामटेक असं म्हटलं जातं. इथे वानर बसले होते आणि त्यांचं मजा मस्ती आणि काही खाणं असं सुरू होतं. आता ही मूषक आहे. इथनं लहान मुलांची मज्जा सुरू होती. याच्या खालनं जायचं आणि मजा येत होती लहान मुलांना. इथे असं म्हटलं जातं की कोणीही इथून गेलं की ते अटकत नाही. तर सर्व लहान मुलं इथून गेले होते छान आणि कृतिकाचं मज्जा सुरू होती. इथे आम्हाला खूप मस्ती करायची आहे, खूप मज्जा येत आहे. आता आम्ही मंदिराकडे जात आहे आणि दिविशाला असं नेणं सुरू होतं तर कृतिकाचं पण असंच म्हणणं होतं मला पण असंच पकडा. आता सेकंड गेट क्रॉस करून आता हा मंदिराचा परिसर आला आहे. आम्हाला आमचं गेमच एन्जॉय करत यायचं आहे. समोर समोर ये मा. एंट्रन्स इथनं अंदर जायचं असते आणि रामाचं मंदिर आहे अंदर. स्टार्टिंग पासून जवळपास 1.5 ते 2 किलोमीटरच्या अंतरावर असं चढत जावं लागतं आणि एकूण 3 दरवाजे येतात. ते 3ही क्रॉस केल्यानंतर हे आता मंदिर आपल्याला दिसलं आहे. ते मंदिर सुरू झालं आहे. इथे बाहुली विहीर आहे. याच्या आधी पण एक बाहुली विहीर आपल्याला दिसली सुरुवातीलाच आणि ही दुसरी बाहुली विहीर आहे जी मंदिराच्या शेजारीच आहे. आता हे मंदिराचं मुख्य द्वार आहे. आता इथनं आतमध्ये गेल्यानंतर 4 मंदिर आहे. एक हनुमानजीचं, त्यानंतर दुसरं लक्ष्मण आणि तिसरं राम आणि सीतेचं आणि चौथं शंकरजीचं. असे एकूण इथे 4 मंदिर आहे. हे आधीच्या काळातलं कोरीव असं मंदिर आहे. तू आशीर्वाद कर. हे लक्ष्मणजीचं मंदिर आहे आणि इथे आधीच्या काळातल्या काही बंदूक ठेवल्या होत्या. आणि आता दुसरं हे जे मंदिर आहे हे राम आणि सीतेचं मंदिर आहे. इथे मोबाईलला थोडी परमिशन नव्हती त्यामुळे मी पटकन ऑफ केला इथे फोन. आणि बॅक साईडने 5 ते 6 पायऱ्या आहे आणि तिथून हे रामटेक असं गाव दिसतं. इथे शंकरजीचं मंदिर आहे आणि इथे हवनकुंड आहे. आता आमचं दर्शन झालं आणि आम्ही वापस जात होतो तर कृतिकाचं असं म्हणणं त्या मंकीला की मला येऊन हक कर. आणि 2 ताईंची आमची मस्ती सुरू होती आणि समोर आणि ह्या वानराने ह्या आजींचं प्रसादाचं पुन्हा पॅकेटच घेतलं आणि छान प्रसाद खायला सुरुवात केली. आणि त्याच्यानंतर कृतिकाला असं होतं की मला पण चारायचं आहे मग मंकीला प्रसाद. इथे एक ताई बसल्या होत्या तर त्यांनी सगळ्या वानरासाठी संत्र, मोसंबी, ॲपल, फ्रूट आणले होते. आणि त्याच्यानंतर आम्ही थोडा प्रसाद घेतला. प्रसादामध्ये डाळ आणि भात होतं. खूप छान होतं जेवण, महाप्रसाद. ते घेतलं. ते खाऊन झाल्यावर आम्ही आता वापस निघालो. जाताना बोरं खाल्ली आणि ही बोरकुटची पापडी असते ती आणि बोरकुटचं पॅकेट घेतलं. चिवडा, ज्यूस आणि
लिंबू सरबत हे सगळं आता पिऊन झालं आहे. प्रसाद खाऊन झाला आहे. आता आम्ही समोर निघत आहे. संडे असल्यामुळे गर्दी होती आणि भरपूर लोक पिकनिक करायला इथे आले होते. या आजींकडून राजगिऱ्याचे लाडू घेतले आणि आता गाडीजवळ पोहोचलो. इथे कृतिकाची आणि देवेशाची कॅटफाईट सुरू होती. दोघींनाही एकच गाडी हवी होती. सुरू आहे इथे चांगली. अरे बापरे. रामटेक इथे जैन मंदिर आहे. मी रामटेकला भरपूर वेळा आली आहे, पण जैन मंदिरात पहिल्यांदाच आली. जैन मंदिरात असा रूल होता की डोक्यांवर ओढणी हवीच. तर मग आम्ही तिथून ताईंनी मी 2 ओढण्या घेतल्या आणि त्या आम्ही घेऊनच मंदिरात गेलो. हे असं जैन मंदिर आहे आणि प्राचीन मंदिर आहे हे जैन मंदिर. असं चला. त्यानंतर आम्ही थर्ड पिकनिक स्पॉटवर गेलो, ती म्हणजे खिंडसी. मी खिंडसी इथे बोटिंग करायला चाललो आहे. इथे छान बोटिंग होत असते. तिकीट परचेस केली आहे आणि आता बोटिंग करत आहे. आई पप्पा समोर गेले आहेत आणि लहान मुलांचं इथे स्लायडिंग होती, पाळणा होता, राऊंड अँड राऊंड होतं. तर ते कृतिकाला खेळायचं होतं. पहिले आम्ही बोटिंग केली. आई पप्पा ताई जिजू सगळेजण समोर चालले आहेत. हे झाल्यानंतर आम्ही मुलांना स्लायडिंगवर घेऊन गेलो. बोटिंग करताना छान मज्जा आली, मस्त वाटलं. 120 रुपये ही प्रति माणसाची तिकीट होती आणि त्यांनी 5 ते 7 मिनिट एक मोठा राऊंड असं छान फिरवून आणलं. आता आम्ही आलो आहे कृतिका ईशानच्या फेवरेट प्लेसवर, ते म्हणजे लहान मुलांचं प्ले गार्डन. आई पप्पा ताईचे पाय दुखायला लागले तर ते छान इथे बसले होते आणि मी आणि जिजू ताई ईशान आणि कृतिकाच्या मागे होतो. पप्पा पण आले त्याच्यात. आणि कृतिकाला याच्यावर चढायचं होतं. ती छान चढली, पण इथे वरती तिला जाता आलं नाही. मग तिला उतरवावं लागलं. कृतिकाला थोडी पण भीती वाटत नाही. छान एन्जॉय करते ती प्रत्येक गेम. आता टायरवर पण मोठी मुलं चढत होते तर तिलासुद्धा चढायचं होतं. तर मग मी तिला चढू दिलं आणि वरती लास्टला जाऊन ती थांबली. तिला कुठे जायचं हेच कळत नव्हतं. मग मी चढली थोडी आणि तिला खाली उतरवलं. आणि इथे मग आम्ही काही वेळ बसलो टेंटमध्ये, चहा घेतला आणि मग समोर निघालो. प्लीज माझ्या व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. आम्ही फिरून खूप थकून गेलो आहे, त्यामुळे आता बाहेर डिनर करायला आलो आहे. घरी जाता जाताच बाहेर डिनर करणार आहोत. ग्रॅव्हिटी म्हणून हॉटेल आहे, इथे आम्ही डिनर करायला आलो आहे. आमच्या ताईला काय दिसलं आहे बघा. कृतिकाला गाडी दिसली आणि तिला तिथून बाहेर यायचंच नव्हतं. ईशानला छान गाडी भेटली आहे इथे. आणि अशी झाली आमची पिकनिक. प्लीज माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा.